न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे, माझ्या उपकारासाठी वागविला मूनकंठी. घरी दिला ठाव अवघा सकळ ही वाव, माझ्या उपकारासाठी वागविला मूनकंठी. तुका म्हणे एके ठाई, केले माझे तुझे नाय, माझ्या उपकारासाठी वागविला मूनकंठी. समचरण सरोजम सांद्रनीलांबुदावं, जगननीतपानिं मंडनं मंडनानां. तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं, सदयदवलासं विठ्ठलं चिन्तयामि. कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारं, कलङ्काङ्क तेजोदिकामोदिवक्त्रं, कलानीशवादापनोदारदक्षं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं, सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं, सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं. नमामि गंगा गिरिजयोगिराजं, तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं, सदा अलंकृतं साधु संन्यास योगं. मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिं, नमो नारायण गिरिजे ब्रह्मस्वरूपं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. शुक्लं ब्रह्म विचारसार परमां माध्यं जगद्व्यापिनी, विना पुस्तकधारिणीं भयदां जाग्यन्धकारापः. हस्ते स्फाटिकमालिकां च ददतीं पद्मासने संस्थिता, वन्दे तं परमेश्वरीं भगवती बुद्धिप्रदा शारदा. श्री गुरुचरण सरोज रज निजमनु मुकुर सुधारी, वरणौ रघुवर बिमल जसु जोदायक फलचारी. बुद्धिहीन तनु जानिके सुमिरौ पवन कुमार, बल बुद्धि विद्या देव मोहि हरेहु कलेस विकार. प्रभु के चरणों में पुनि पुनि करूं प्रणाम, ऐसी माया तारी रे मेरे प्रियतम चाशाम. सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो
आवते माझे रंकाचे विनंती, कर जोडितो कते काळी आपण असावे जवळी, मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या. न लगे मरावे, न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे, माझ्या उपकारासाठी वागविला मूनकंठी. प्रस्तुत साधू संतांच्या पदस्पर्शाने पावनपुनी झालेल्या महाराष्ट्राच्या मातेला वंदन करून कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्रीमंत श्री ज्ञानोबाराय जगद्गुरु श्री तुकोबराय, योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज, स्वानंद सुखनिवासी ब्रह्मलीन गुरुवर्य सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज व सकल वारकरी संतांच्या ठिकाणी साष्टांग प्रणिपात करतो आणि माझ्या कीर्तन सेवेला सुरुवात करतो. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी वक्ता संबंध आणि काहीसा परिहार देणं क्रम प्राप्त आहे आणि तो परिहार द्यायचा आहे तो असा असणाऱ्या पुण्यक्षेत्र नाऊरच्या या पुण्य परिसरामध्ये राहणारा चौधरी पाटील परिवार, या परिवारातील एक ज्येष्ठ सदस्य, ज्यांना वडील म्हटलं जातं, ज्यांना बाप म्हटलं जातं, ज्यांना आधार म्हटलं जातं, असे वडील या चौधरी परिवाराचे आज आपल्यातून जाऊन 1 वर्ष पूर्ण होते. कैलासवासी पंढरीनाथ भीमाजी पाटील चौधरी दादांना आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालं. आणि वैदिक सनातन हिंदू धर्म नियमानुरूप आत्म्याने देहाचं त्याग केल्यानंतर क्रमशः काही दिवसानंतर, काही वेळेनंतर काही विधी केले जातात, ज्यातला अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जाणारा हा पिंडदानाचा सोहळा आहे. त्या पिंडदानाच्या सोहळ्याच्या निमित्ताने आपण मंडळी या ठिकाणी मोठ्या श्रद्धायुक्त अंतःकरणाने जमलेलो आहोत. खरं तर आमच्यातून गेलेल्या व्यक्तीच्या निमित्ताने हे सगळे कर्म आम्ही का करतो, हे सगळे विधी का केले जातात, याचं शास्त्र आहे. आमच्यातून गेलेल्या व्यक्तीच्या निमित्ताने क्रमशः काही दिवसानंतर, काही वेळेनंतर काही विधी करतात. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला विधी केला जातो त्याला अग्निदान सोहळा असं म्हणतात. बरोबर 1 दिवसानंतर करतात त्याला रक्षाविधी असं म्हणतात. बरोबर 10 दिवसानंतर करतात त्याला दशक्रिया विधी असं म्हणतात. त्याला काकस्पर्श विधी असं सुद्धा म्हणतात. बरोबर 13 दिवसानंतर 13वा, प्रत्येक महिन्याला मासिक श्राद्ध आणि 1 वर्षानंतर केलं जातं त्याला वर्ष श्राद्ध असं म्हणतात. हे सगळं आम्ही करतो. आम्हाला जर कोणी विचारलं तुम्ही केलंत का, तर आमचं सहज उत्तर येतं, महाराज केलं काय विचारता, ते आमची आई होती, ते आमचे वडील होते आणि त्यांच्या संबंधाने आम्ही ते केलं. बरं ते कसं केलं, लोक सांगतात बाबा ते आम्ही श्रद्धेने केलं. ती आमची आई वडील आहे, त्यांनी आमच्यासाठी जीवन दिलं आणि म्हणून आम्ही ते अत्यंत श्रद्धेने केलं. ऐका, आमच्याकडे 2ही प्रश्नाचे उत्तर आहेत, पण मला खात्रीशीर माहिती आहे की 3ऱ्या प्रश्नाचं उत्तर आपल्याकडे नाही आहे. ते आम्ही केलं का, हो केलं. कसं केलं, श्रद्धेने केलं. पण का केलं, का केलं या प्रश्नाचं उत्तर नाही आहे. त्याचं उत्तर एकच आहे, हा आमच्या आई वडिलांनी त्यांच्या आई वडिलांचं, त्यांच्या आई वडिलांनी त्यांच्या आई वडिलांचं, म्हणून आम्ही आमच्या आई वडिलांचं. त्याच्यामध्ये काही वेगळं असं विशेष उत्तर आपल्याला सापडत नाही. पण हे आम्ही का करतो त्याचं उत्तर गरुड पुराण नावाच्या ग्रंथात आलंय. माता मावल्यांना विशेष माझी विनंती आहे की अगदी 1 तासभर आपण जर सर्वांगाचे कान करून माझ्याकडे ऐकलं आणि गप्पा नंतर मारल्या तर तुम्हाला समजेल की ज्याच्यासाठी आपण जमलो त्याच्यासाठी आपण का जमलो. तुम्ही फार सर्वांगाचे कान करून 1 तासभर लक्ष द्या. तसं वास्तविक पाहता कीर्तनाची वेळ 10ची होती बरं का डायरेक्टर, 10ची होती. पण लोक थंडीमुळे 11 वाजता आले आणि लोकांची सिस्टीम आहे, आता आपल्या सगळ्यांची सिस्टीम आहे श्रोत्यांची, कीर्तन संपण्याच्या टायमिंगला जायचं. कीर्तन संपण्याच्या टायमिंगला जायचं म्हणजे बरोबर कीर्तन संपतं, पाहुण्याला भेटणंही होतं आणि पंगतही होती, सगळं साध्य होतं. असं सिस्टीम तयार केली. पण श्रोते जितके हुशार झाले, वक्ते त्याच्या डबल हुशार झाले बरं का, वक्ते त्याचे डबल हुशार झाले. मग आता लोक उशिरा यायला लागले तर कीर्तनकार कीर्तनच उशिरा सुरू करायला लागले. तसा अर्थ नाही. आज वातावरण खरं तर रोजच्या पेक्षा वेगळं होतं. आज जवळजवळ 11 वाजेपर्यंत ऊनच पडलेलं नव्हतं, थंडी आहे आणि लांबचा प्रवास करून गाडीवरती येणं ही खूप अवघड गोष्ट आहे. आणि या सगळ्यात आमच्या वारकऱ्यांनी, भजनी मंडळींनी तरीसुद्धा 11 वाजता कीर्तन चालू करण्याचा अट्टहास धरून हे कीर्तन सुरू झालं. म्हणून मी तुमचा फार वेळ घेणार नाही, अगदी आपण काळजी करू नका. मी अगदी वेळेत सोडण्याचा माझा प्रयत्न आहे, पण तरीसुद्धा माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की सर्वांगाचे कान करून जितकं मी कीर्तन करेल तितकं श्रवण करा. विठाला 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 हो. आमच्यातून गेलेल्या माणसाच्या निमित्ताने थोडा आवाज कमी करताय, घुमू राहिला आवाज. कर कमी, शिट्टी नाही आली पाहिजे, कर कमी, सारखा कर, एकदम बेस दे थोडा. आमच्यातून गेलेल्या व्यक्तीच्या निमित्ताने आम्ही हे सगळे कर्म का करतो.
गरुड पुराण नावाचा ग्रंथ असं सांगतो की गेलेला मनुष्य या मृत्यूलोकातून जातो, पण त्याचं फक्त शरीर जातं, आत्मतत्व मरत नाही. आत्मा कधी मरत नाही. श्रीकृष्ण परमात्म्याचा आणि अर्जुनाचा संवाद आहे. न जायते म्रियते वा कदाचिन नायम भूत्वा भवितावान भूय अजो नित्य शाश्वत ओयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. जगाच्या पाठीवरती शाश्वत तत्व जर काय असेल तर ते आत्मतत्व आहे. ते कधी मरत नाही. ते कापल्याने कापत नाही, तोडल्याने तोडत नाही, बुडल्याने बुडत नाही, पुरल्याने पुरत नाही, ते मारल्याने मरत नाही. आत्मा कधीच मरत नाही. मग जर आत्मा मरत नाही आणि शरीराला जर आम्ही जाळून येतो तर महाराज या चालवणाऱ्या शरीराला, हे शरीर जाळल्यानंतर त्याला चालवणारा आत्मा नेमकं जातो कुठे, असा जर प्रश्न तुम्हाला पडला तर त्याचं उत्तर गरुड पुराणात आहे. तो आत्मा 1 दिवसापर्यंत घरात राहतो. 1 दिवसापर्यंत घरात राहतो असं गरुड पुराण सांगतं. रक्षाविधी झाल्यानंतर तो आत्मा घराच्या बाहेर म्हणजे उमऱ्याच्या बाहेर निघून पंचक्रोशीत विहार करू शकतो. तो 10व्यापर्यंत आमच्यात राहतो. 10व्याच्या दिवशी काकस्पर्श विधी झाला की आत्म्याला इहलोकातून मुक्ती मिळते, पण लगेच परलोकात जागा मिळत नाही बरं का. आपल्याकडे खेडोपाडी एक कल्पना आहे कृष्णा महाराज, एखादी व्यक्ती जर आमच्यातून गेली 4-2 महिन्यात एखादं बाळ जर घरात जन्माला आलं तर आम्ही लगेच सुरून जातो, म्हातारी पोटाला आली काय म्हणून म्हातारा पोटाला. म्हातारा पोटाला येत नाही, येऊन करू नका. 1 वर्षाच्या आत पुनर्जन्म देवाच्या बापाला सुद्धा मिळालेला नाही असं शास्त्र सांगतं. 1 वर्षभर पुनर्जन्म कुणालाच नाही. मग वर्षभर पुनर्जन्म जर नसेल तर तो गेलेला आत्मा कुठे जातो, तर तो आकाशाच्या निर्वात पोकळीमध्ये भ्रमण करतो. वर्षभर तो आत्मा तुमच्या आमच्यात राहतो, म्हणून त्याला आठवून पुण्यकर्म करण्याची आमच्याकडे पद्धती आहे. मग आम्ही 13व्याच्या दिवशी 13 दिवसानंतर 13वा करतो. प्रत्येक महिन्याला मासिक श्राद्ध घालतो. त्यानिमित्ताने अन्नदान करतो, द्रव्यदान करतो, ज्ञानदान करतो. ह्या सगळ्या दानातून जे पुण्य आमच्याकडे साचतं, संचय होतो, त्या पुण्याच्या जोरावर परमेश्वराच्या चरणावरती प्रार्थना करायची असती की देवा आमच्यातून गेलेल्या सदात्म्याला तुझ्या चरणावरती जागा दे. कदाचित त्यांच्या आत्म्याच्या प्रवासात कुठे पुण्य कमी पडत असेल तर आम्ही त्यांना आठवून वर्षभर जे पुण्यकर्म केलं त्या पुण्याच्या जोरावर त्यांना तुझ्या चरणावरती जागा दे. याच्यासाठी वर्षभर त्यांना आठवून पुण्यकर्म करण्याची आमच्याकडे पद्धती आहे. म्हणून आजच्या दिवसाला पुण्यस्मरण म्हणतात, वर्षश्राद्ध सुद्धा म्हणतात. आणि आजच्या दिवसाला आत्मा मुक्ती दिवस असं सुद्धा म्हणतात, कारण आजच्या दिवशी आमच्या पाप पुण्यानुसार आम्हाला सद्गती किंवा दुर्गती मिळते. तो दिवस म्हणजे पुण्यस्मरणाचा दिवस आहे. आणि म्हणून आज चौधरी परिवार आपल्या वडिलांच्या निमित्ताचा हा सोहळा संपन्न करत असताना कैलासवासी पंढरीनाथ भाऊंना ही अखेरची तिलांजली समर्पित करत असताना अत्यंत श्रद्धेने ईश्वराच्या चरणावरती आपल्या वडिलांना जागा मिळावी यासाठी हा सोहळा या ठिकाणी संपन्न करतोय. मोठ्या श्रद्धायुक्त अंतकरणाने त्यांचा भाव आहे. ब्राह्मण देवतेकडून वैदिक विधी या ठिकाणी संपन्न झाला आहे. वैदिक विधीला जोडून धार्मिक विधी असावा. त्या धार्मिक विधीने भगवंताच्या चरणावरती आत्मा पोहोचण्यासाठी, आत्म्याला सद्गती मिळण्यासाठी मदत होते. आणि म्हणून ही धार्मिक विधी या ठिकाणी असावा असा चौधरी परिवाराच्या अंतकरणातला भाव आहे. आणि म्हणून तो परिवार या ठिकाणी मोठ्या श्रद्धायुक्त अंतकरणाने हा सोहळा संपन्न करतो. माझ्याही जीवनामध्ये मला दादांना श्रद्धांजली समर्पित करण्याचा आजचा योग आहे. तो याच चौधरी परिवाराच्या वतीने कैलासवासी पंढरीनाथ भीमाजी पाटील चौधरी यांच्या परिवाराच्या वतीने या ठिकाणी असलेला हा योग आहे. त्यांची 2ही मुलं श्री अनिल पंढरीनाथ पाटील चौधरी असतील किंवा दिलीप पंढरीनाथ पाटील चौधरी असतील, 2ही मुलांच्या वतीने असलेलं हे निमंत्रण आहे. आणि त्याच संबंधाने या परिसराचं रत्न आणि आमचे जीवलग जीवस्य मित्र मृदंगभूषण मृदंग विशारद हरिभक्तपरायण अंकुशजी महाराज थेटे यांच्या संबंधाने या ठिकाणी येण्याचा योग आहे. आणि म्हणून मी आपल्या सर्व परिवाराला विशेष धन्यवाद देईन. अत्यंत श्रद्धेने दादांचा श्रद्धांजली समर्पित करणारा हा परिवार, त्यामध्ये भाऊंच्या पत्नी गंगा भागीरथी सुमनबाई पंढरीनाथ पाटील चौधरी, त्याचबरोबर त्यांची 2 मुलं आहेत, श्री अनिल भाऊ आहेत, श्री दिलीप भाऊ आहेत, त्याचबरोबर त्यांच्या मुली आहेत सौभाग्यवती बेबी दीपक पाटील कंसे आणि सौभाग्यवती शारदा नारायण पाटील कदम आणि समस्त चौधरी पाटील परिवार, सगळे सोयरे, नातलग, आप्तेष्ट, मित्र परिवार मोठ्या श्रद्धायुक्त अंतकरणाने हा सोहळा संपन्न करत आहेत. आणि या कार्यक्रमाला सुंदर करण्यासाठी उपस्थित सर्वच मान्यवर टाळकरी, विनेकरी बाबा, त्याचबरोबर इकडे सर्व मान्यवर टाळकरी आपल्या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. वंदनीय महाराज या ठिकाणी आहेत, इकडे सर्व मान्यवर मंडळ आहेत. आपल्या सर्वांच्या नावाचा परिचय खरं तर माझा नाही, आणि म्हणून जरी कोणाचा नामोल्लेख माझ्याकडून राहिला तर मायबापाचं अंतःकरण करून मला आपण माफ कराल अशी भावना मी व्यक्त करतो. आपल्या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. गाण्याच्या सेवेसाठी उपस्थित चौधरी परिवाराच्या विनंतीला मान देऊन उपस्थित आपल्या परिसराचं रत्न, आपल्या या परिसराचं भूषण, आपल्या या गावचं रत्न, परम आदरणीय वंदनीय श्रीमान हरिभक्तपरायण माझे जीवस्य जीवलग मित्र स्वर अलंकार कृष्णाजी महाराज कुंजीर या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे. त्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. परम आदरणीय वंदनीय आपल्या परिसराचं वैभव दोंडे सर या ठिकाणी आहेत, त्यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो.
त्याचबरोबर आदरणीय वंदनीय माझे जीवलग मित्र, आपल्या या परिसराचंच वैभव, सरला बेटाचं वैभव विठ्ठल भाऊ या ठिकाणी आहेत, त्यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. आमचे मित्र आदरणीय श्री नारायणरावजी पवार तेही या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे. सर्वच मान्यवर सदस्य आहेत. आदरणीय पखवाजाच्या सेवेसाठी अंकुशजी महाराज या ठिकाणी आहेत, त्यांनाही विशेष धन्यवाद आहे. आणि साऊंडवाले दादा तुम्हालाही विशेष धन्यवाद आहे. उपस्थितांमध्ये अनेक मान्यवर उपस्थित आहे, आपल्या सर्वांना विशेष धन्यवाद आहे. या परिसरातील सर्वच मान्यवर या ठिकाणी आहेत. आमचे गाडे परिवारातून गाडेबाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर आदरणीय वंदनीय श्रीमान हरिभक्तपरायण अंकुशजी महाराजांचे पूज्य पिताश्री आदरणीय श्री आमचे सन्मान्य बाबासाहेब पाटील थेटे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर आदरणीय आमचे ज्येष्ठ बंधू नारायणरावजी पाटील बडाक डायरेक्टर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर विनेकरी अण्णा आहेत ना, खटाणे अण्णाच लक्ष आहे. आदरणीय सन्मान्य सरलाबेट संस्थांचे दिंडीचे ज्येष्ठ विनेकरी, सरलाबेट संस्थांचे विनेकरू म्हणून ज्यांची ओळख आहे आणि एकनिष्ठतेने ज्यांची सेवा सरलाबेटाच्या संबंधाने आहे, सद्गुरू महाराजांच्या संबंधाने आहे, आयुष्यभर पिढ्यानं पिढ्या ज्यांची सेवा आहे, जन्मोजन्मी आहे ज्यांची सेवा आहे, आदरणीय आमचे शिवाजी अण्णा खटाणे या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. त्याचबरोबर आदरणीय आमचे बाळकृष्ण सरोदे मामा या ठिकाणी आहेत. त्याचबरोबर चौधरी परिवाराच्या प्रेमाने उपस्थित आदरणीय श्री IDBI बँकचे मालुंजा शाखेचे मॅनेजर कॅशियर आदरणीय श्री आमचे आखेकर सर या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. आणि सर्वच मान्यवर आहेत. आता कुणी माझ्या नजरेतून हुकेल, कुणी माझ्या नजरेत सापडेल, तरीसुद्धा कुणाचं नामोल्लेख माझ्याकडून राहील तर माफ करा. ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी बहुसंख्येने आहेत. राजकीय, पारमार्थिक, सामाजिक क्षेत्रातले मान्यवर, आपल्या सर्वांना विशेष धन्यवाद देतो. हा कार्यक्रम असा आपल्याला वर्षानुवर्ष पाहता येईल यासाठी अत्यंत सुंदर व्यवस्था यूट्यूबच्या संबंधाने या ठिकाणी या परिवाराने केली. ते आदरणीय वंदनीय माझा कीर्तनकार चॅनलचे मालक आदरणीय आमचे उमेशदादा भुसारी या ठिकाणी आहेत. अत्यंत सुंदर यूट्यूबची व्हिडिओ क्वालिटी, आवाजाची क्वालिटी त्यांच्याकडे आहे, त्यांनाही विशेष धन्यवाद आहे. सर्वच मान्यवरांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि कीर्तनाकडे वळतो. विठाला 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 विठाला. सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त विश्ववंद्य महाराष्ट्रभूषण कनकाई बोलोबा पुत्र पंचमवेद निर्माते जगद्गुरु जगदवंदे श्रीमंत संत संत श्रेष्ठ श्री तुकोबरायांचा चारचरणाचा अत्यंत उत्तम गोड. महाराज सांगतात की मृत्यूलोकात जन्माला आलो आणि या जन्माला आल्यानंतर भगवान परमात्म्याच्या भजनाने मला काय करता आलं, मला परमेश्वराकडून काय प्राप्त करता आलं, न बोलता न सांगता न मागता भगवंताने मला त्याच्या भजनाच्या बदल्यात काय दिलं, याचं गोड चिंतन जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या माध्यमातून देतात. मी आपल्या सर्वांना विनंती करतो, बघा या व्यासपीठावरून कृतज्ञ आणि कृतज्ञ हे दोन शब्द आपण नेहमी ऐकले असतील. अभंगामध्ये उपकार शब्द आहे म्हणून मला त्या संबंधाने बोलायचं. कृतज्ञ कुणाला म्हणतात आणि कृतज्ञ कुणाला म्हणतात, कृतज्ञ कुणाला म्हणतात आणि कृतज्ञ कुणाला म्हणतात, हे दोन शब्द आपण नेहमी ऐकलेत. कृतज्ञ त्याला म्हणतात जो उपकार केल्यानंतर विसरून जातो, त्याला कृतज्ञ म्हणतात. आणि जो उपकाराची जाणीव ठेवतो त्याला कृतज्ञ असं म्हणतात. कोण आहे कृतज्ञ आणि कोण आहे कृतज्ञ? एखाद्याने आपल्यावरती उपकार केला तर त्या उपकाराचं लक्षात ठेवलं पाहिजे, त्या उपकाराला लक्षात ठेवून त्याची जाणीव ठेवून अडचणीच्या काळात त्याला मदत केली पाहिजे, त्याला कृतज्ञ म्हणतात. आणि ऐका, एखाद्याने केलेला उपकार विसरून जाणं आणि तो उपकार विसरून जाऊन त्यालाच विसरून झालं, त्यांना कृतज्ञ असं म्हणतात. आणि आमची भारतीय संस्कृती आहे, ती भारतीय संस्कृती कधीच आम्हाला कृतज्ञता शिकवत नाही. आमची संस्कृती आम्हाला कृतज्ञता शिकवते. कशी कृतज्ञता शिकवते? इथे आमच्यावरती केलेले उपकार आम्हाला विसरायला शिकवलं नाही. मी माणसाबद्दल बोलत नाही, माणसाबद्दल बोलत नाही. आमची संस्कृती किती सुंदर आहे पहा, एवढी धोरणी संस्कृती आहे. इथे आमच्यावरती मोक्या प्राण्याने उपकार केले तर त्याच्यासुद्धा उपकारातून उत्तीर्ण व्हायला आम्हाला शिकवलं. इथे आम्हाला फळाफुलांनी आमच्यावरती उपकार केले तर त्याच्यासुद्धा उपकारातून उत्तीर्ण व्हायला आमच्या संस्कृतीने आम्हाला शिकवलं. एवढंच नाही, आम्हाला इथे निर्जीवाने आमच्यावरती उपकार केले ना तरी सुद्धा त्याच्या उपकारातून उत्तीर्ण व्हायला शिकवलं. तुम्ही म्हणाल कसं? मी विचारतो तुम्हाला, मला सांगा, आपल्याकडे दसरा नावाचा सण केला जातो. दसरा केला जातो ना इकडे नावरला? दसरा कायम शिमगा आहे आपल्याकडे, आहे दसरा आहे. दसऱ्याच्या दिवशी आपण कशाचं पूजन करतो? टाळकरी कशाचं पूजन करतो दसऱ्याला? दसऱ्याच्या दिवशी शस्त्राचं पूजन केलं जातं, अवजाराचं पूजन केलं जातं. मग पहा, वर्षभर ते पावडं या वाफ्यातून त्या वाफ्यात, त्या वाफ्यातून त्या वाफ्यात, त्या वाफ्यातून त्या वाफ्यात. पण दसऱ्याच्या आदल्या दिवशी म्हातारं म्हणतंय घरातलं पोराला, ए दादा, अरे ते पावडं शेतातून घेऊन ये.
पोरग म्हणतं कशाला लागतं तुम्हाला पावडं, हा गच मरून पडायचं दिलं सोडून, काय लागतं पावडं. म्हातारं म्हणतं त्याच्यासाठी नाही, मला नाही पाहिजे रे. मग कशासाठी पाहिजे, उद्या दसरा आहे, त्याला धुवावं लागेल, त्याची पूजा करावी लागेल, म्हणून अवजारं गोळा केली जातात, त्याला धुतलं जातं, त्याला देवघरात मांडलं जातं. ऐका, कान उघडे ठेवून ऐका, देवघरात त्याला मांडून त्याच्यावरती फुलं वाहिली जातात, त्याला हळदी कुंकू लावलं जातं, त्याला दिव्याने देवासारखं ओवाळलं जातं. आणि जसं आम्ही देवासमोर नतमस्तक होतो ना, तसं त्या अवजाराच्या समोर डोकं टेकून नतमस्तक आम्ही त्या दिवशी होतो. अरे लोखंडाची पूजा करून त्याच्यासमोर नतमस्तक होणारी जगाच्या पाठीवरची एकमेव संस्कृती आहे, तिला भारतीय संस्कृती म्हणतात. लोखंडासमोर आम्ही का नतमस्तक व्हावं, का नतमस्तक व्हावं. आम्हाला आमचं शास्त्र सांगतं ती अवजारं वर्षभर शेतकरी राजाच्या खांद्याला खांदा देऊन राबतात ना, म्हणून त्याच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याचा तो दिवस आहे. मी अजून सांगेल तुम्हाला, मुका प्राण्याच्या उपकारातून उत्तीर्ण होतो. बैलपोळा नावाचा सण आमच्याकडे करतात. बैलपोळ्याच्या दिवशी बैलाला सजवलं जातं बाबा, त्याला इतकं सजवलं जातं, त्याला धुतलं जातं, त्याची शिंगं साळली जातात, त्याला बेगडं लावली जातात, त्याच्यावरती गोंडे बांधले जातात, त्याला असे फुगे बांधले जातात, त्याच्या पाठीवरती झालर टाकली जाते, त्याच्या पायाला चाळ बांधले जातात. इतकं सुंदर सजून त्याला गावातमध्ये डीजेच्या समोर नांदलं असं, नाचत 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 गावातून त्याची मिरवणूक काढली जाते. आणि बैल पोळा गावातून मिरून आला की घरी येऊन त्याला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो बैलाला. आणि जोपर्यंत बैलाला तो नैवेद्य दिला जात नाही ना, तोपर्यंत पुरणपोळी आमच्याकडे उष्टी करत नाही, पुरण उष्ट करत नाही. का असं काय मुक्या प्राण्याचे आमच्यावरती उपकार आहे, कशासाठी त्या बैलासाठी एवढं केलं जातं. असं कुठल्याच धर्मग्रंथात शास्त्रात नोंद नाही की बैल पोळ्याच्या दिवशी बैलाला पुरणपोळी घालूपर्यंत जीवन करू नये, असे नोंद नाही. पण आम्ही ते करतो का, आमची संस्कृती शिकवते. का शिकवते, कारण तो बैल वर्षभर शेतकरी राजाच्या खांद्याला खांदा देऊन राबतो ना, म्हणून एक दिवस त्याच्या उपकारातून उत्तीर्ण झालंच पाहिजे, म्हणून बैलपोळ्याच्या दिवशी त्याची पूजा आहे. मग आमची संस्कृती किती धोरणी आहे. इथे मुक्या प्राण्याच्या उपकारातून उत्तीर्ण होतो, इथे निर्जीवाच्या उपकारातून आम्ही उत्तीर्ण होतो, इथे हरतालिकेच्या दिवशी फळाफुलांच्या सुद्धा उपकारातून आम्ही उत्तीर्ण होतो. मग जर इथे मुक्या प्राण्याच्या उपकारातून उत्तीर्ण होत असेल, इथे फळाफुलांच्या उपकारातून जर आम्ही उत्तीर्ण होत असू, जर इथे मुक्या प्राण्याच्या उपकारातून जर आम्ही उत्तीर्ण होत असू, तर ज्यांनी आम्हाला जन्म दिला त्या जन्मदात्या मायबापाच्या उपकारातून आम्ही उत्तीर्ण व्हायला पाहिजे की नाही, व्हायला पाहिजे की नाही. आणि उपकारातून उत्तीर्ण व्हायला पाहिजे म्हणून केलेली ही व्यवस्था आहे. माणस सांगतात आईच्या वडिलाच्या उपकारातून आम्ही नितांत उत्तीर्ण झालंच पाहिजे, कारण त्यांच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याचा आम्ही कितीही प्रयत्न केला तर त्यांचे उपकार कधी फिटत नाही. राष्ट्रसंत तुकडोजी बाबाचे शब्द खूप गोड आहे, ऐका. तुकडोजी बाबा असं म्हणतात, आई ग थोर तुझे उपकार, माय तुझे माझ्यावरती अनंत उपकार आहेत. आई ग थोर तुझे उपकार, 9 महिन्याने 9 दिवसाने, 9 महिन्याने 9 दिवसाने केले कृतार्थ जन्म देवोनी, देवोनी थोर मला संस्कार, आई ग थोर तुझे उपकार. माय तू माझ्यावरती अनंत उपकार केले, कसं फेडू ग तुझ्या उपकाराला, कसं फेडू. मुलाने आपल्या आईच्या वडिलांच्या उपकाराची जाणीव आयुष्यभर ठेवली पाहिजे. एक मुलगा आणि एक आई दोघं जण आपला संवाद करत होते. ती आई त्या मुलाला म्हणत होती, बाळा सोन्या, अरे तुला मी तळ हाताच्या फोडासारखा वाढवला, लहानचा मोठा केला रे सोन्या. ऐक, लोकांच्या घरी काबाड कष्ट करून तुला घडवलं शिकवलं बाळा. अरे मी हे सगळं केलं असेल विसरून जा, हे सगळं केलं असेल विसरून जा. बाळा मी तुला दूध पाजलंय रे, तुला दूध पाजलं आणि तू मला विसरलास. त्यावेळी त्या पोराचं उत्तर आहे, म्हातारे थेरडे, तुला जर मला दूध पाजल्याचा अहंकार झाला असेल ना, तर सांग तुझ्या दुधाची किंमत सांग. 2 लाख रुपये पगार आहे मला, आत्ता पैसे मोजतो, विचारायचंय मला तुम्हाला. सांगा सांगा किती पैसे दिले पाहिजे तेव्हा आईच्या दुधाचे उपकार फेटतील. किती पैशाने भेटतील आईच्या दुधाचे उपकार. अरे आईच्या दुधाचे उपकार फिटत नसतात, आईच्या दुधाचे उपकार फिटत नसतात. अरे कितीही पैसे दिले तर आईच्या दुधाचे उपकार फिटणार नाही. आणि म्हणून त्या उपकाराची जाण आम्ही आमच्या आयुष्यात ठेवली पाहिजे. त्या उपकाराची जाण न ठेवणारी माणसं जिथे पाहायला मिळतात ना, तिथे असं वाटतं की खरंच आपण या भारतवर्षात जन्माला आलो का. या भारतवर्षामध्ये आईच्या वडिलाच्या आशीर्वादाने, आईच्या वडिलाच्या सेवेने पुंडलिकाने पांडुरंग परमात्मा पंढरपुरात आणून उभा केला. माईबापाची सेवा खूप श्रेष्ठ आहे. माय बाप केवळ काशी, माय बाप केवळ काशी, माय बाप केवळ काशी, माय बाप केवळ काशी.
केवळ काशी, तेने न जावे तीर्थासी. पुंडलिके काय केले, परब्रह्म उभे केले. पुंडलिकाने काय केलं असं वेगळं? अरे आईची वडिलाच्या सेवेचं सामर्थ्य इतकं मोठं आहे की विश्वाचा नायक द्वारकेची अवघी संपदा घेऊन पंढरीसी आले चक्रपाणी. देव पंढरपुराला येऊन उभं राहिले. ऐका ऐका, देव पंढरपुरात पुंडलिकासाठी आले आणि त्या पुंडलिकाने कुणाची सेवा केली म्हणत असाल तर ती सेवा दुसऱ्या कोणाची नसून ती फक्त आणि फक्त माईची आणि बापाची सेवा आहे. आई वडिलाची सेवा आहे. श्रेष्ठ आहे दादा, इतकी श्रेष्ठ सेवा आहे. मी तर असं सांगत आलो, माफी मागून या नारदाच्या गादीवरून मी एक गोष्ट बोलत आलो की आम्हाला जर कधी एखाद्या देवाची सेवा नाही करता आली, आम्हाला जर एखाद्या मंदिरात नाही जाता आलं, आम्हाला जर एखाद्या संतांच्या दारात नाही जाता आलं, आम्हाला नाही हार फूल वाहता आला, आम्हाला जर नाही नैवेद्य देता आला, आम्हाला जर नाही एखाद्या देवाची पूजा करता आली ना तर चालून जाईल. पण आईची वडिलाची सेवा केल्या वाचून आयुष्य जगता येणार नाही हे मात्र नेहमी आयुष्यभर लक्षात ठेवा. ती सेवा खूप श्रेष्ठ आहे. त्याचा हेवा देवाला वाटावा. तुमचं लक्ष माझ्याकडे असेल तर एक गोड दृष्टांत तुम्हाला सांगायचं आहे. एक दिवस गोकुळामध्ये सकाळी सकाळी एक सुंदर रथ आला. कृष्ण महाराज रथ सजलेला होता, नटलेला होता आणि रथ चालक सुद्धा नवीन होता. सजलेला नटलेला रथ गोकुळामध्ये घुसला होता आणि गोकुळात आलेला नवीन रथ पाहून गोपाळ आणि गवळणी त्या रथाकडे पाहत राहिल्या होत्या. कुठून आला हा रथ, कुणाचा असेल रथ, आणि हा सजलेला नटलेला रथ आपल्या गोकुळात कशासाठी आला असेल. गवळणी त्या रथाकडे पाहत होत्या, कुणाकडे आला कुणाकडे आला कुणाकडे आला. नवीन रथ आहे, सजलेला रथ आहे, अर्थात गोकुळामध्ये कुणाकडे यावा अशी अवस्था कुणाचीच नाही. हा कदाचित नंदबाबांकडेच आला असेल. आणि म्हणून सगळ्या गवळणी नंदबाबाचं लक्ष ज्यावेळी डोक्यात आलं ना त्यावेळी सगळ्या गवळणींच्या मनात एकच प्रश्न आला, सांगा गे कुणी सांगा, सांगा गे कुणी सांगा, माझा कृष्ण देखिला का. माथा शोभे पिंपळ पान, मेघवर्ण ऐसे जाण, माता शोभे पिंपळ पान, मेघवर्ण ऐसे जाण, त्याला म्हणती श्री भगवान, योगी ध्यान विश्रांती. सगळ्यांच्या मनात कृष्ण आला. रथ ज्या अर्थी नवीन आहे, सजलेला आहे, नंदबाबाच्या वाड्याकडे चाललेला आहे, त्या अर्थी श्रीकृष्ण परमात्मा कुठे पाहिलं पाहिजे. गवळणी पळत होत्या, नंदबाबाच्या वाड्यासमोर जाऊन पोहोचल्या होत्या. रथ नंदबाबाच्या वाड्यासमोर आला होता. अजूनपर्यंत कृष्णा कोणाला दिसला नव्हता. गवळणींच्या मनातला प्रश्न कालवा कालव करत होता आणि तो रथ थांबल्यानंतर त्याच्यातून आक्रूरजी उतरले होते आणि नंदबाबाच्या वाड्यामध्ये घुसले होते. जसे आक्रूरजी नंदबाबाच्या वाड्यात घुसले 10 मिनिटं 15 मिनिटं 20 मिनिटं झाले होते. कान माझ्याकडे ठेवा. 20 मिनिटं सरकले होते पण अजून काय वाड्यातून कोणी बाहेर निघलं नव्हतं. आता फक्त लगबग 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 गवळणींच्या लक्षात आली होती आणि ती लगबग पाहून गवळणींच्या मनात कालवा कालव झाली होती आणि त्या गवळणी सगळ्या नंदबाबाच्या वाड्यात घुसून यशोदा आईच्या जवळ गेल्या होते. हे यशोदे, गवळण म्हणती यशोदेला, कोठे गे सावळा. गवळण म्हणते यशोदेला, कोठे गे सावळा. रथ शृंगारीला, सांगा गे मजला. अक्रूर भास बाई ग साधने नंदाचे अंगणी मिळाल्या गवळणी. या नंदाचे अंगणी अंगणी मिळाल्या गवळणी. या नंदाचे अंगणी मिळाल्या गवळणी. या नंदाचे अंगणी मिळाल्या गवळणी. मिळाल्या गवळणी, मिळाल्या गवळणी. यशोदेच्या दारात जमलेल्या गवळणी यशोदेच्या जवळ गेल्या होत्या आणि यशोदेला म्हणत होत्या, गवळण म्हणती गवळणीला,
कोटे गे सावळा कारत शृंगारीला सांगे हो मजला अक्रूर उभा असे बाई बाई गे साजनी या नंदाचे अंगणी मिळाल्या गवळणी. कशासाठी आलाय रथ यशोदे? अगं हा रथ कशासाठी आलाय? हा सजलेला रथ कशासाठी आलाय? याचे घोडे नवे आहेत, कशासाठी आलेत? यशोदामाई म्हणते गवळणींनो ऐका, आजपर्यंत ज्या कृष्णाबरोबर आपण खेळत होतो, आजपर्यंत जो कृष्ण आपल्याबरोबर लीला करत होता, आजपर्यंत जो कृष्ण गोकुळात राहत होता ना, तो कृष्ण आता आपल्यात राहणार नाही. तो मथुरेला निघाला म्हणून हा रथ आला. आणि हा रथ कृष्णाला नेण्यासाठी आला. आणि तो रथ अक्रूरजी घेऊन आले. म्हणून गवळणी मात्र त्या अक्रूराला म्हणतात, अक्रूरा चांडाळा तुझ कोणी रे धाडिले, का घात करू आला वदिसी सकळा. कशासाठी आला रे अक्रूरा? अरे आमचा प्राण नेण्यासाठी आलास, आमच्या कृष्णाला नेण्यासाठी आलास अक्रूरा. अरे जर तू कृष्ण नेण्यासाठी आला असेल ना अक्रूरा, तर तुला लक्षात ठेव, रथ आमच्या अंगावरून न्यावं लागेल. श्रीकृष्ण परमात्मा रथात बसले होते. खूप सुंदर चरित्र आहे, आपल्याला कामापुरतं पाहायचंय. श्रीकृष्ण परमात्मा रथात बसले होते. रथ आता गोकुळातून निघणार होता. रथाच्या समोर गवळणी झोपल्या होत्या. अक्रूरा जर कृष्णाला नेणार असतील ना, तर आमच्या अंगावरून रथ न्यावं लागेल. अक्रूराच्या समोर झोपलेल्या गवळणी, रथाच्या समोर झोपलेल्या गवळणी नंद बाबांनी उचलून बाजूला केल्या होत्या. विनंती केली होती, बाजूला सरा, जावं लागेल कृष्णाला, पुढेही बहुत करणे आहे. गवळणी मात्र नंद बाबाचं ऐकून उभा राहिल्या होत्या, पण अक्रूराला विनंती करत होत्या, हे अक्रूरा नको नेऊ भगवान, नको नेऊ अक्रूरा, अक्रूरा नको नेऊ भगवान. वृंदावनीच्या सकल जनासी देये वडे वरदान. अक्रूरा नको नेऊ भगवान. प्रार्थना रे अक्रूरा तुला, नको नेऊ आमच्या परमात्म्याला. पण अक्रूरजीला श्रीकृष्ण परमात्म्याला न्यायचं होतं. ऐका, आपल्या मुद्द्यापाशी आपण आलो. रथ पुढे निघाला होता, गवळणी मागे पळत होत्या. रथ नजरेच्या आड गेला होता, गवळणी स्तब्ध झाल्या होत्या. पण नजरेच्या आड गेलेला रथ आता यमुनेच्या तीरावरती गेला होता. आणि यमुनेच्या तीरावरती सगळ्यांच्या नजरे आड गेलेला रथ श्रीकृष्ण परमात्म्यांच्या लक्षात आला. आणि कृष्ण परमात्म्यांनी अक्रूराला थांबवलं. अक्रूरा थांबव रथाला. रथ थांबला होता. श्रीकृष्ण परमात्मा रथातून खाली उतरले होते. आणि खाली उतरलेले श्रीकृष्ण रथाच्या चाकाला टेकून हमसून दुमसून रडायला लागले होते. रडणारे श्रीकृष्णाकडे पाहून अक्रूरजी खाली उतरले. आणि अक्रूरजी म्हणतात, देवा, ओ देवा, अहो तुम्ही विश्वाचे नायक आहात, तुम्ही ब्रह्मांडाचे मायबाप आहात, तुम्ही जगाचे परमपिता परमात्मा आहात. आणि तुम्ही कशासाठी रडता देवा? कशासाठी रडता? काय मिळणार नाही म्हणून रडता तुम्ही? गोकुळामध्ये काय आहे आणि मथुरेत काय मिळणार नाही म्हणून रडता तुम्ही? अहो जे गोकुळात आहे ते मथुरेत तुम्हाला मिळणार आहे. जे गोकुळात तुम्ही दही दूध तूप लोणी खात होता चुरून, ते तुम्हाला आयतं मिळणार आहे. देवा, झोपण्यासाठी सुवर्णाची शय्या मिळणार आहे. देवा, घालण्यासाठी तुम्हाला पितंबर मिळणार आहे. देवा, तुम्हाला सोन्याचे अलंकार मिळणार आहे. अहो जे गोकुळात नाही मिळालं ना, ते तुम्हाला मथुरेत मिळणार आहे. असे शब्द ऐकल्यानंतर काय मिळणार नाही म्हणून तुम्ही रडतात. त्यावेळी श्रीकृष्ण परमात्म्याने अक्रूराला सांगितलं, अक्रूरा, अरे मला झोपायला सोन्याची शय्या मिळेल, मला घालायला पितांबर मिळेल, मला खायला 5 पक्वान्न मिळेल, मला 56 प्रकारचे भोग मिळतील, पण मला माझ्या यशोदा आईचं आणि नंद बाबाचं प्रेम मिळणार नाही. नाही मिळायचं प्रेम. अरे विश्वाचा नायक जर माईबापाच्या प्रेमासाठी रडतो, तर आमच्या दारात असलेल्या माईबापाची आम्ही सेवा करू नये? केली पाहिजे ना. म्हणून तर वेद सांगतो, मातृदेवो भव पितृदेवो भव. आम्ही ते ऐकलं पाहिजे. मला या जगात जन्मदात्या मायबापाकडे पाहून काही पोरं असं म्हणतात, बाबा हे जे तुम्हाला दिसतं ना, हे सगळं तुम्हाला जे दिसतं ना, हे पठ्ठ्याने केलं. पठ्ठ्याने. आमच्या म्हाताऱ्याला आणि म्हातारीला काही जमलं नाही आमच्यासाठी. हे सगळं पठ्ठ्याने केलं. असे पोरं ज्यावेळी पाहायला भेटतात ना, मला असं वाटतं की त्यांना डाव्या बाजूला पहिला अर्धांगवायू झाला पाहिजे.
माईबापाच्या उपकाराची ज्याला जाण नाही ना, मी थोडं माफी मागून बोलतो आपल्या सगळ्यांची, कदाचित तुम्हाला वाईट वाटेल, पण मी अत्यंत तळतळीने सांगतो, माईबापाची सेवा ज्याच्या जीवनात नाही ना त्याला जगण्याचा सुद्धा अधिकार नाही. माईबाप, अरे ज्यांनी आम्हाला या मातृभूमीत जन्माला घातलं, ज्यांनी आम्हाला जन्माला आणलं, 9 महिने 9 दिवस वाढवलं, ज्या बापाने दिवसाची रात्र करून आम्हाला तळ हाताच्या फोडासारखं वाढवलं, आमच्या शिक्षणासाठी त्यांनी लोकांच्या दारामध्ये काबाड कष्ट केले. अरे आयुष्यभर एका कोपरीवरती जीवन काढणारा बाप कधी स्वतःच्या अंगावरती नवीन कोपरी घेण्याची इच्छा केली नाही. पण आम्ही इंजिनिअरिंगला गेल्यानंतर, डॉक्टर होण्यासाठी गेल्यानंतर लागणाऱ्या 10 लाखाच्या फीसाठी आमच्या बापाने आयुष्यभर डोक्यावरती स्वाभिमानाने फाटका फेटा बांधला, पण तोच फेटा, त्याचा स्वाभिमान त्याने दुसऱ्याच्या दारावरती गहाण ठेवला आमच्यासाठी. त्या बापाला आम्ही म्हणतो, म्हाताऱ्या तो माझ्यासाठी काय केलं? त्या माईच्या बापाच्या सेवेसाठी आम्ही आमचं जीवन वाहिलं पाहिजे. एवढंच नाही, माझं सांगणं म्हणून नाही, ज्ञानोबराय म्हणतात म्हणून ऐका. ज्ञानोबराय म्हणतात, सकल तीर्थाची दुरे जे का माता पितरे, तया सेवे सिकीर शरीरे लोन कीजे. त्यांच्यासाठी आम्ही आमचं जीवन दिलं पाहिजे. आणि माझे जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, त्यांच्यासाठी माझं जीवन मी समर्पित केलं. आईच्या वडिलाच्या आयुष्यभर सेवा केली तुकोबरायनी. तुकोबराय हे फळ नेमकं कशाचं आहे? तुकोबराय हे फळ विठ्ठल पंत, कणकाई आणि बोलोबांच्या आयुष्यभर परमात्म्याच्या केलेल्या सेवेचं फळ म्हणजे तुकोबराय. आणि कणकाई आणि बोलोबांनी परमेश्वराची केलेली सेवा आणि तो सेवेचा संस्कार तुकोबरायला दिला. आणि राखीला दारवण जगद्गुरु तुकोबराय, विठ्ठल पंत, कणकाई आणि बोलोबांनी आयुष्यभर केलेल्या परमार्थाचं फळ म्हणजे जगद्गुरु तुकोबराय. आणि तुकोबराय म्हणतात, मी उगाच नाही गाथा निर्माण करू शकलो, नाही, माझ्या सद्गुरूंची तर कृपा आहेच, परंतु या सद्गुरूच्या कृपेमध्ये सर्वात मोठा सिंहाचा वाटा जर कोणाचा असेल तर ते माझ्या आईच्या आणि वडिलांच्या कृपा आशीर्वादाचा आहे. माझ्या वडिलाची मिरासिगा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. तुझ्या चरणाची सेवा करण्याचा संस्कार काय कुठे स्वप्नात आलाय काय? तुझ्या चरणाची सेवा करण्याचा संस्कार काय कुठून आभाळातून पडलाय काय? नाही, तो वडिलांचा संस्कार आहे, तो माझ्या आईचा संस्कार आहे. आणि त्याच आईचा, त्याच वडिलांच्या संस्काराने केलेली भगवंताची भक्ती आणि त्या भगवंताच्या भक्तीचं मिळालेलं फळ जगद्गुरु तुकोबराय आजच्या अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. न लगे मरावे, 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 मरावे, न लगे 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 मरावे, आय न लगे मरावे, ऐसा ठाव दिला देवे, ऐसा ठाव दिला देवे, ऐसा ठाव दिला देवे, न लगे मरावे, ऐसा ठाव दिला देवे, ऐसा ठाव दिला देवे, ऐसा ठाव दिला देवे, न लगे मरावे, ऐसा ठाव दिला देवे, ऐसा ठाव दिला देवे, ऐसा ठाव दिला देवे, ओ न लगे मरावे, ऐसा ठाव दिला देवे, ऐसा ठाव दिला देवे, ऐसा ठाव दिला देवे. आय माझ्या उपकारासाठी, माझ्या उपकारासाठी, माझ्या उपकारासाठी,
न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे माझ्या उपकारासाठी वागविला मून कंठी. आजच्या चौधरी परिवाराच्या या पुण्यस्मरणासाठी या मठाचे सन्मान्य मठाधिपती महंत चैतन्यानंद भारतीजी महाराज या ठिकाणी कार्यक्रमामध्ये आवर्जून उपस्थित राहिले. बाबांना मी विशेष धन्यवाद देतो. एकदा जोरदार टाळीमध्ये महाराजांचं या ठिकाणी आपण स्वागत करू. महाराज सांगतात की ईश्वराच्या भजनाने आणि आईवडिलांनी दिलेल्या संस्काराने माझ्या जीवनात काय घडू शकलं, तर आईवडिलांनी दिलेल्या संस्कार आणि भगवंताची भक्ती मला काय देते. महाराज म्हणतात न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे. मरावंच लागणार नाही अशी अवस्था दिले. ऐकताय का तुम्ही? मरावंच लागणार नाही अशी अवस्था. इथे बसल्यापैकी किती लोक असे आहेत मला सांगा ज्यांना असं वाटतं की मी मरणार नाही? हां, हे थोडं अवघड आहे. मी सोपं विचारतो. आता ज्यांचं लक्ष आहे त्यांना कळेल, जे बडबड करतात त्यांना नाही कळणार. हे थोडं अवघड आहे. मी सोपं विचारतो. मला सांगा किती जणांना असं वाटतं बाबा की कोरोना गेला तर कोरोनातही मी वाचलो, आहे की नाही? कोरोनातही वाचलो, 2 झटके येऊन गेले तरी मी वाचलो, आता काय मी मरणार? किती जणांना वाटतंय असं? हे पण थोडं अवघड आहे. मी अजून सोपं विचारतो. आता ऐका, आता एकदम सोपं विचारतो. किती जणांना असं वाटतं बाबा की कीर्तन संपल्या आपण जावा? बोलणंच नको, तू तिकडं कीर्तन कर, नाही तर चुलीत जाय, आमच्या नको ना दिला, आमच्या मरणावर उठला. हे रे, मरण म्हटलं का माणसं बोलती नाहीत. मरण कोणाला आवडत? आगा मर हा बोलणं साहसी ज्ञानोबराय म्हणतात. मरण हे कोणाला आवडत नाही. मर म्हटलेलं सुद्धा कोणाला आवडत नाही. कारण मरण नावाच्या गोष्टीला प्रत्येक जीव घाबरतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आम्ही कितीही घाबरलो आणि कितीही मृत्यूची आम्हाला भीती वाटत असली आणि कितीही मृत्यूपासून आम्ही पळालो तरी सुद्धा एक दिवस येणार आहे, देह जाणार. आजा मेला पंजा मेला, आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला, आजा मेला पंजा मेला, आजा मेला पंजा मेला, आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला, आजा मेला पंजा मेला. देखत ना तो पंत तो येतैसा झाला, देखत तू पंत तो येतैसा झाला, देखत ना तू पंत तो येतैसा झाला, देखत तू पंत तो येतैसा झाला. ओठा ओठा जागा पाठे, ओठा ओठा जागा पाठे, भय आले मोठे, ओठा ओठा जागा पाठे, उठा उठा जागा पाठी, उठा उठा जागा पाठी, भय आले मोठे, उठा उठा जागा पाठी. काय काकड्यातले प्रमाण आहे महाराज? अण्णा, काकड्यातले काय प्रमाण आहे? हे माणसाला पावला पावलाला जागृत करणारे प्रमाण आहे. आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला, आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला, देखत देखत नातू पण तू, देखत देखत नातू पण तू तोही तैसा झाला, देखत देखत नातू पण तू तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाशी, वय आले मोठे, पंढरी वाचोनी दुजा ठाव नाही कोठे. काय संतांनी अभ्यासपूर्वक विषय मांडला. मृत्यू तर प्रत्येकाला येईल, पण त्या मृत्यूपासून सावध व्हावं लागेल आणि न मरणे अवस्था प्राप्त करावी लागेल. ऐका, इथे मरणारे प्रत्येक जीव आहे. प्रत्येक जण तुमच्या माझ्या सगट आपण सगळे मरणारे आहोत. पण तुकोबराय म्हणतात ती न मरणे अवस्था नेमकं कोणती आहे? मला तुम्हाला सांगू द्या. तुमच्या माझ्यामधून 400 वर्षापूर्वी गेलेले जगद्गुरु श्री तुकोबराय आजही आम्हाला आठवतात आणि आजही ते आम्हाला आठवल्यानंतर आम्ही त्याला नतमस्तक होतो. याला न मरणे अवस्था म्हणतात.
आजपासून 750 वर्षापूर्वी गेलेले श्रीमंत श्री ज्ञानोबराय आमच्यातून जाऊन 750 वर्ष पूर्ण झाले, पण ते ज्ञानोबराय आजही ज्ञानेश्वरी समोर घेतल्यानंतर आम्हाला आठवतात. याला म्हणतात न मरणे अवस्था. ऐका, आमच्यातून गेलेले योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज 200 वर्षापूर्वी या ठिकाणी ह्या वटवृक्ष लावला, हा परमार्थाचं फळ उमवलं. इतका सुंदर वृक्ष लावून परमार्थ तुमच्या आमच्या अंतःकरणात रुजवला. त्या योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराजांची आजही सरला बेटात गेल्यानंतर आम्हाला आठवण येते. याला म्हणतात न मरणे अवस्था. ऐका, 16व्या शतकात चारही बाजूने तुमच्या आमच्या मुघली सल्तनती आमच्यावरती राज्य करत होत्या, आणि त्या मुघली सल्तनती आमच्यावरती राज्य करत असताना आम्हाला त्या पारतंत्र्यातून स्वातंत्र्य करण्यासाठी हातात तलवार घेऊन तुमच्या माझ्यासाठी लढलेला राजा छत्रपती शिवाजी राजाची आजही आम्हाला आठवण झाली ना, तरी सुद्धा आमचं शिर राजाच्या समोर नतमस्तक होतं. याला न मरणे अवस्था म्हणतात. तुका माने का मरणाची जरे, 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 उत्तम जीवर कीर्ती मागे, तुका माने काय मरणाची जरे, उत्तम जीवर कीर्ती मागे, एरती माई गे दुःखाची जनती, एरती माई गे दुःखाची जनती. तुका म्हणे का मरण्याची सरे, उत्तम चिवरे कीर्ती मागे. आमची चांगली कीर्ती शिल्लक ठेवून जर आम्ही गेलो ना, तर समाज आम्हाला लक्षात ठेवतो. त्याला न मरणे अवस्था म्हणतात. आणि ती न मरणे अवस्था फक्त रक्ताचा विचार करून आणि परिवाराचा विचार करून येत नाही, हे नेहमी लक्षात ठेवा. फक्त स्वतःच्या परिवाराचा विचार करणारी माणसं कधीच क्रांती करू शकत नाही. फक्त रक्ताचा विचार करणारी माणसं कधी क्रांती करू शकत नाही. ज्याने रक्ताचा आणि परिवाराचा विचार सोडून जगाचा विचार केला ना, ती माणसं मात्र जगाच्या पाठीवरती शिल्लक राहिले वाचून राहत नाही. नाही तर जिजाऊला काही आवश्यकता नव्हती, जिजाऊ मातेला काही अपेक्षा आवश्यकता नव्हती. शिवाई देवीच्या मंदिरात जाऊन शिवाई देवीला साकडं घालण्याची काही गरज नव्हती. ती एका राजाची कन्या होती आणि ती एका सरदाराची, एका राजाची पत्नी होती. तिला आवश्यकता नव्हती. माय मावल्यांवरती होणारा अत्याचार संपला पाहिजे असा विचार करण्याची तिला गरज नव्हती. पण शिवाई देवीच्या मंदिरात जाऊन तिने या महाराष्ट्रासाठी, या रयतेसाठी हात दिली होती. हे आई चंडमुंड शक्ती भवानी, तुला यावं लागेल, तुला आशीर्वाद द्यावा लागेल, तुला कृपा करावी लागेल. आणि शेवट त्या जिजाऊच्या हाकेला आई जगदंबेने दिलेली साथ म्हणजे 19 फेब्रुवारी 1630 साली छत्रपती शिवाजी राजांचा जन्म आहे. छत्रपतीचा जन्म आणि दृष्टा कळपा कळपळ चळकाप सुटला. छत्रपती आले म्हणजे काय सामान्य अवस्था नव्हती. छत्रपती म्हणजे भगवंताचा अवतार होता. छत्रपती म्हणजे या स्वराज्याचं रक्षण करण्यासाठी परमात्म्याने घेतलेलं स्वरूप होतं. ते छत्रपती तुमच्या आमच्यात आले. फक्त 52 वर्षाचं आयुष्य जगले. मी तुम्हाला न मरणे अवस्था सांगतोय, मी तुमचा टाइमपास करणार नाही. मला 15 मिनिटात थांबायचंय. न मरणे अवस्था सांगतोय. 19 फेब्रुवारी 1630 साली जन्म घेतलेल्या छत्रपतींनी 52 वर्षाचं आयुष्य जगलं. पण आजही 350 पावणे 400 वर्ष झाले छत्रपतींच्या नावाचा जय जयकार केल्यानंतर आपसुक आमच्या मुखातून जय निघतं. हा छत्रपतींचा विजय नाही, हा त्यांच्या कर्तृत्वाचा विजय. याला न मरणे अवस्था म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराज की जय. कृष्ण महाराज, आता सगळ्यांना एक प्रश्न आहे मला. मी छत्रपती शिवाजी महाराज की म्हटलं, तुम्हाला जय म्हणायला मी सांगितलं होतं का? हो, खाली बसलेले, तुम्हाला जय म्हणायला सांगितलं होतं का? इकडं माता मावल्या, बडबड करणाऱ्या माता मावल्या, जय करायला सांगितलं होतं तुम्हाला? नाही, सांगितलं नव्हतं. पण तुम्ही केला, कोणाला विचारून केला? तुम्ही म्हणताल बाबा, अरे राजाचं नाव आल्यानंतर जयकार करायचा हे विचारण्याची गरजच काय, आणि कोणी सांगायची सुद्धा गरज काय? ज्या राजाने आमच्यासाठी आपला प्राणाची आहुती दिली, त्या राजाचं नाव निघाल्यानंतर आपसुक आमच्या मुखातून जय निघतं. याला म्हणतात न मरणे अवस्था. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो, अरे जगाच्या मुंड्या मुरगळून स्वतःची प्रॉपर्टी वाढणारे तर कितकं हे पाहायला भेटतात.
जगाच्या मुंड्या मुरगळून स्वतःची प्रॉपर्टी वाढवणारे भरपूर राजे आहेत. स्वतःच्याच बापाला स्वतःच्याच भावाला बंदी खाण्यात टाकून मारणारा आणि स्वतःला राज्य प्राप्त करून घेणारा भरपूर भेटतील बरं का, भरपूर भेटतील. स्वतःच्याच परिवारातल्या माणसांच्या मुंडकेवरती बसून श्रीमंत होणारे सुद्धा भरपूर भेटतील. सगळ्यांचे मुंडके मुरगळून फक्तच आपल्याच पदरात सगळं पडावं असं विचार करणारे तुम्हाला भरपूर भेटतील. पण ऐका, स्वतःच्या प्राणाची आहुती देऊन स्वराज्यासाठी, या रयतेसाठी, माझ्या माय मावल्यांसाठी स्वराज्य निर्माण करून देणारा जगाच्या पाठीवरती एकमेव राजा झाला, त्याचं नाव छत्रपती शिवाजी राजा आहे. उगाच नाही, उगाच मनुष्य शिल्लक उरत नाही. आजही भगव्याकडे पाहिल्यानंतर आम्हाला आठवण येते ना, आठवण येते क्षणाक्षणाला भगवा झेंडा दिसल्यावर, जात धर्म ना पंथ पाहिला, जगला राजा माणुसकीवर, पुन्हा जन्म घ्या इच्छा आमुची आहे तुमच्या चरणावर. माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. हो एकच राजा इथे जन्माला, एकच राजा इथे जन्माला, शिवनेरी किल्ल्यावर, शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या शिवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. हो माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. चला उठार उचला भगवा, चला उठार उचला भगवा, दैन्यात संपल, दैन्यात संपल. आलं 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 गड्यानो भगवा वादळ आलं, आलं 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 गड्यानो भगवा वादळ आलं. आला 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 शिवाजी राजा भगवावर, आला 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 शिवाजी राजा भगवा छत्रपती शिवाजी महाराज की जय. महाराज तुम्हाला धन्यवाद आहे. सर तुम्हालाही धन्यवाद आहे. कृष्ण महाराज तुम्हाला धन्यवाद आहे. तुम्ही सुंदर सुंदर राजांचं या ठिकाणी कौतुक गायलं आणि ती गायलंही पाहिजे. आता राजाची जयंती जवळ आली, त्या निमित्ताने ही जागृती होते आणि ती जागृती आम्हाला गरजेची आहे. कदाचित राजाचं चरित्र या व्यासपीठावर सांगण्यासारखं नसतं तर सांगितलंही नसतं, तोही लक्षात ठेवा. ते चरित्र सांगण्यासारखं आहे. मी तुम्हाला सांगत होतो की आमच्याकडे श्रीमंती, राजवैभव, आमच्याकडे सगळं असल्यानंतर आम्हाला विनाकारण जीव धोक्यात घालण्याची गरज नाही, पण छत्रपतींनी वेळोवेळी ते केलं. तुम्ही प्रतापगडाचा जर प्रसंग तुम्हाला आठवला तर बघा, प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान, नाही त्याला जाण शिवाजी राजाच्या करामतीची, शिवाजी राजाच्या कलामतीची, नाही त्याची जाणीव शक्तीची, नाही त्याची जाणीव शक्तीची. करीन काय कल्पना युक्तीची, करीन काय कल्पना युक्तीची, करीन काय कल्पना युक्तीची होती. तुम्ही मला पूर्ण पवाडा म्हणायला लावता बरं का. प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान, नाही त्याला जाण शिवाजी राजाच्या करमतीची, नाही त्याची जाणीव शक्तीची, नाही त्याची जाणीव युक्तीची, करीन काय कल्पना युक्तीची हो जी जी, करीन काय कल्पना युक्तीची हो जी 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 जी. दिल्लीच्या तख्तावरून छत्रपतींना मारण्यासाठी एक वादळ निघालं होतं. अली अफजल खानाच्या दरबारातून निघालेलं हे वादळ, त्याचं नाव अफजल खान होतं.
आणि हे वादळ जसं महाराष्ट्रात घुसलं तर माय मावल्यांचा आबरू लुटीत लुटीत आमचे देवालय पाडीत पाडीत आमच्या महाराष्ट्राला उद्ध्वस्त करीत 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 छत्रपतींकडे येत होतं. याने ऐका देवालयांवरती घाव घातले, छत्रपतींना काही वाटलं नाही. पण ज्यावेळी तुळजाभवानीवरती घाव घातला ना त्यावेळी मात्र छत्रपतींचं रक्त सळसळलं होतं. पांडुरंगावरती घाव घातला होता, जेजुरीच्या खंडेरायावरती घाव घातला होता. हळूहळू 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 हा पुढे येत होता. छत्रपतींच्या लक्षात आलं होतं की आता याला थांबवलं पाहिजे, आता याला संपवलं पाहिजे. आणि मग छत्रपतींनी केलेला कट होता. काय केलं होतं? छत्रपतीने निरोप धाडला होता खानाला निरोप पाठवला होता की छत्रपती तुम्हाला भेटायला तयार आहेत. आणि आता प्रतापगडाच्या पायथ्याशी खानाला भेटण्याचा दिवस ठरला होता, खानाला भेटण्याची जागा ठरली होती आणि खानाला तिथे बोलवण्यात आलं होतं. खान सुद्धा छत्रपती मला शरण आले म्हणून आनंदाने येत होता. प्रतापगडाच्या पायथ्याशी खानाला भेटण्यासाठी सुंदर शामियाना सजवला होता बरं का. भेटीसाठी शामियाना, भेटीसाठी शान उभारीला नक्षीदार शामियान्याला, भेटीसाठी शान उभारीला नक्षीदार शामियान्याला. खान डौलत डुलत आला, सय्यद बंडा त्याच्या संगतीला, शिवबाच्या संगती महाला. छत्रपती शिवाजी राजाने सगळीच तयारी केली राजाने सगळी तयारी केली आणि खान भेटण्यासाठी आला. प्रतापगडाच्या पायथ्याशी सजवलेल्या शामियानामध्ये खान आता राजांची वाट पाहत होता. खूप गोड प्रसंग आहे, पण आता जेवढा होईल तेवढा सांगतोच तुम्हाला. छत्रपती आता प्रतापगडावरून आई जिजाऊ साहेबांचा नमस्कार केला होता, तुळजाभवानीला नमस्कार केला होता आणि छत्रपती प्रतापगडाच्या पायथ्याशी खानाच्या भेटीसाठी निघाले होते. जसे राजेवरून निघाले ना तसं सरदार खानाबरोबरती, जसा सय्यद बंडा नावाचा त्याचा सरदार होता, त्याचा सेनापती होता, तसा छत्रपती शिवाजी राजांबरोबर कोण होता? जीवा महाला नावाचा सरदार होता. हा जीवा महालामध्ये साधा सुद्धा नव्हता. हा जीवा महाला दानपट्टा फिरवण्यामध्ये शातीर होता. जीवा आपल्या बरोबर होता. छत्रपती खाली आले होते, शामियानाच्या समोर आले होते. शामियानाचा पडदा हटवला होता आणि खानाने राजांकडे पाहून खानाने राजाला आवाज दिला होता, आओ आओ शिवाजी हमे गले लगाओ. आणि छत्रपतींनी सुद्धा खानाच्या त्या भामट्या हसण्याला ओळखलं होतं. लक्षात आलं होतं काहीतरी दगा होणार आहे. राजा आतमध्ये गेले होते. खानाने राजांना आलिंगन दिलं होतं आणि आलिंगन देऊन खानाने राजांबरोबर गद्दारी केली होती. मान दाबली होती. आता पाठीमध्ये खंजर खुपसलं होतं. पण खंजर खुपसल्यानंतर चिलखताने ते खंजर आता खाली खाली सरकलं होतं. सर्रासा आवाज आला होता. इतक्यात राजे सावध झाले होते. खानाच्या पोटामध्ये वाघ नख्या घातल्या होत्या आणि वाघ नख्या घालून कोथळा बाहेर काढला होता. इतक्यात खानाचा आवाज आला, दगा दगा म्हणून खानाचा आवाज आला. खान खाली पडला. इतक्या सय्यद बंडा पळत आला. सय्यद बंडा जसा आतमध्ये आला तसा छत्रपतींच्या मानेवरती तो तलवार मारणार, परंतु जरे मुकुट घातलेला होता, मुकुटावरती तलवार लागली होती आणि तलवार लागल्यानंतर राजा आता मूर्छित झाले होते. दुसरी तलवार सय्यद बंडाची राजाच्या मानेवरती पडणार होती. इतक्यात जीवा महाला नावाचा सरदार राजाचा बाहेरून दानपट्टा फिरवला होता. तर ऐका, सय्यद बंडाचा हात धडापासून त्याने वेगळा केला होता आणि इतिहास पुटपुटला होता जीवा म्हणून वाचला शिवा. शिवाजी महाराज वाचले होते. राजे वाचले. जीवा महालाने सय्यद बंडाचं धडापासून मुंडकं वेगळं केलं होतं. पण खानाबरोबर एक वकील म्हणून एक ब्राह्मण समाजातला माणूस आला होता. ऐका बरं का, या स्वराज्याचे दुश्मन फक्त तेवढेच नव्हते ज्यांना आपण मुस्लिम म्हणतो. या स्वराज्याचे दुश्मन खूप माणसं होते, त्याच्यात आपले सुद्धा काही होते. आणि मी एक वाक्य नेहमी बोलत आलो मायबापाने, एवढं वाक्य तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. या महाराष्ट्रामध्ये या मराठ्यांना आणि या महाराष्ट्रामध्ये छत्रपतीच्या वंशात जन्माला आलेल्या माणसांना हरवण्याची संपवण्याची ताकद या मातीमध्ये आजपर्यंत जन्माला सुद्धा आलेली नाही आहे. पण ही मातीमध्ये आम्ही जर हरलो असेल तर ते फक्त आणि फक्त आमच्याच रक्ताने केलेला आमच्याबरोबर गद्दारी, त्या गद्दारीमुळे आम्ही हरलेलो आहे. नाहीतर या मातीत माय जनली नाही मराठ्यांना हरवण्याची. लक्षात ठेवा. आणि फार जबाबदारीपूर्वक सांगतो तुम्हाला. नाही तर तुम्ही अख्खा इतिहास मागेपर्यंत उघडून पहा, तो सगळा इतिहास तुम्हाला सांगेल. आम्हाला जर हरवलं कोणी असेल ना तर आमच्याच माणसांनी गद्दारी केली तेव्हा आम्ही हरलो, नाहीतर आम्ही आजपर्यंत कधी हरलेलो नाही. नेहमी लक्षात ठेवा. आणि ती वेळ एकत्र येऊन थांबलेली आहे. आता ती वेळ आता थांबलेली एक होते. आपल्याला सगळ्यांना एकवटण्याची गरज आहे. मी तुम्हाला एक गोष्ट या निमित्ताने सांगून जाईल. आत्ता परवा श्री गुरु महंत स्वामी रामगिरीजी महाराज एक वाक्य जनगण मन संबंधी बोलले. जनगण मन हे राष्ट्रगीत नसून ते जॉर्ज पंचम नावाचा एक इंग्रज अधिकारी भारतात आला आणि त्याच्या स्वागतासाठी लिहिलं गेलेलं ते गीत आहे. आणि ते लिहिलं जाऊन त्यांच्या निमित्ताने ते गायलं गेलेलं गीत आहे.
तर राष्ट्रगीत हे राष्ट्राला संबोधित करणारं असावं, ज्याच्यामध्ये राष्ट्राचा उल्लेख असावा, ज्याच्यामध्ये राष्ट्राचा जय जयकार असावा, अशा गीताला राष्ट्रगीत म्हणावं. आणि असं राष्ट्रगीत दुसरं तिसरं कुठलं नसून ते वंदे मातरम आहे. म्हणून वंदे मातरमला राष्ट्रगीताचा दर्जा मिळावा, हे गुरुवर्य श्री गुरु रामगिरीजी महाराजांची मागणी आणि हे त्यांचं वाक्य आहे. परंतु त्या वाक्याला नीट न ऐकता, नीट न अभ्यासता, नीट न समजता एका मूर्ख माणसाने अशी कमेंट केली की त्या रामगिरींना चपलेने आता हाणलं पाहिजे, कारण ते आता काहीही बोलायला लागले. त्या मूर्ख आव्हाडला माझं एक मत आहे, मी त्या मूर्ख आवडला एकच सांगू शकतो की कुठलीही गोष्ट बोलताना माणसाने अभ्यासपूर्वक बोलली पाहिजे. मग ते अभ्यासपूर्वक असेल तर त्याच्यापुढे कुणीही झुकेल. पण मूर्खासारखा जर तू बोलत असशील तर तुझ्या तोंडावरती चप्पल आम्ही मारायला येऊ शकतो, कारण गुरुवर्य महाराजांच्या पुढे आमच्यासाठी दुसरं कुणीच नाही. गुरु हा संत कोळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा. आणि तुम्हा सगळ्यांना काय अनुभव आहे मला माहिती नाही, परंतु श्री गुरु रामगिरीजी महाराज आजपर्यंत एकही कमेंट, एकही वाक्य ते अभ्यास न करता कधीच बोललेले नाही. नाही तुम्ही त्यांचं कितीही प्रवचन उघडून पहा, त्या सगळ्या प्रवचनामध्ये त्यांचा अभ्यास शिवाय ते कधी बोलणार नाहीत. आणि म्हणून आम्हाला एकवटण्याची कुठे गरज आहे. छत्रपती शिवाजी राजाने ज्यावेळी खानाला मारलं, सय्यद बंडा मारला, त्यावेळी छत्रपतींच्या मानेवरती तिसरी तलवार पडली होती. मला त्याच्यासाठी तुम्हाला हे सगळं सांगावं लागलं. तर छत्रपतींच्या मानेवरती पडलेली तिसरी तलवार ब्राह्मण समाजात जन्माला आलेला कृष्णाजी भास्कर कुलकर्णी नावाचा तो खानाबरोबर आलेला वकील होता. त्याने राजाच्या मानेवरती तलवार मारली. त्याला असं वाटलं जे खानाला जमलं नाही ते मी करू शकतो. अरे बाबा, जे खानाला जमलं नाही, ज्याच्यामध्ये 5 हत्तीचं बळ होतं, त्या खानाला जे जमलं नाही ते तुला कसं जमेल. कृष्णाजीची तलवार छत्रपतीने बाजूला केली आणि कृष्णाजीला हात जोडून राजे म्हणाले, कृष्णाजी तुम्ही ब्राह्मण आहात आणि आमचे दुश्मन तुम्ही नाही आहात. आमचे दुश्मन जे आहेत आम्ही त्यांना मारलं, तुम्ही जावे. आम्हाला आऊसाहेबांचं वचन आहे, आम्हाला आऊसाहेबांचे संस्कार आहेत की ब्राह्मणाच्या समोर नतमस्तक झालं पाहिजे, आणि म्हणून कृष्णाजी तुम्ही जावे. तर कृष्णाजी ऐकायला तयार नाही. त्याने परत दुसरी तलवार मारली, राजाने परत अडवली. पुन्हा राजे विनंती करतात, कृष्णाजी तुम्ही जावे. पण कृष्णाजी ऐकत नाही, पुन्हा तिसरी तलवार मारणार. मग मात्र छत्रपती शिवाजी राजांनी साम दाम दंडभेदाचा अनुकरण करून या स्वराज्याच्यासाठी जे महत्त्वाचं आहे ते केलं, ते म्हणजे कृष्णाजीचं शिर धडापासून वेगळं करून टाकलं. मग कुणी म्हणेल राजा या जातीचा दुश्मन, राजा त्या जातीचा दुश्मन. तर पूर्ण राजाचं चरित्र पाहिलं तर छत्रपती हे कुणा जातीचे दुश्मन नव्हते, ते फक्त स्वराज्याच्या दुश्मनाचे दुश्मन होते. आणि छत्रपती आजही तुमच्या आमच्यामध्ये शिल्लक आहेत. मी याच्यासाठी तुम्हाला सांगत होतो की छत्रपती आमच्यामध्ये शिल्लक आहेत, कारण त्यांना न मरणे अवस्था मिळाली. ती कशामुळे मिळाली? फक्त आणि फक्त जगासाठी काम केलं, जगासाठी जगले, स्वराज्यासाठी तुमच्या आमच्यामध्ये राहिले, म्हणून राजे तुमच्या आमच्यामध्ये आजही शिल्लक आहे. नाही तर तुम्हाला सगळ्यांना मला एक प्रश्न विचारायचा आहे. बाबा, एक प्रश्न मी यांना सगळ्यांना विचारतो. मला सांगा, इथं बसलेले एवढे माणसं आहेत, कुणाकुणाच्या घरामध्ये आपल्या पंजोबाचा फोटो आहे? पंजोबा माहिती का तुम्हाला? पंजोबा आहे का? नाही, जाऊ दे बरं, नाही म्हणा ना, नाही तर नाही म्हणा. खापर पंजोबाचा कोणाकोणाच्या घरात आहे? खापर नाही, जाऊ दे बरं, त्याच्यापाशी काय नाही. खापर पंजोबाचा आहे. ढोपर पंजोबाचा आहे? ढोपर ढोपर नाही. निपर पंजोबाचा आहे का? निपर निपर नाही. आपर पंजोबाचा? पुढं विचारू नको आता, पुढं तुम्ही म्हणता बास बाबा बास. म्हाताऱ्याचाच नाही ना, आपरण निपरण ढापरण खोपरण कुठं चालले बाबा तुम्ही इतक्या लांब? अरे इथं म्हाताऱ्याचाच नाही. अरे जन्मदात्या मायबापाचा फोटो आमच्या घरात नाही. एक गोष्ट तुमच्या सगळ्याच्या चरणाची माफी मागून बोलतो, आम्ही इतके बैमान माणसं आहे महाराज. ज्या रक्ताने आम्हाला जन्माला घातलं, ज्या रक्ताने आम्हाला तळहाताच्या फोडासारखं वाढवलं, ज्या रक्ताने आम्हाला शिकवलं, घडवलं, आमच्यासाठी जमिनीला जमिनी लावून वाढवल्या ना, त्या रक्ताचे फोटो आमच्या घरात नाही. इतके बैमान माणसं आहेत आपण. पण मला इथं बसल्यापैकी एक माणूस असा दाखवा ज्याच्या घरामध्ये योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराजांचा फोटो नाही. मला बसलेला इथे एक माणूस असा दाखवा ज्याच्या घरामध्ये छत्रपती शिवाजी राजाचा फोटो नाही. इथे बसलेला एक माणूस मला असा दाखवा ज्याच्या घरामध्ये ज्ञानोबारांनी सांगितलेली ज्ञानेश्वरी नाही. इथे एकही माणूस असा सापडणार नाही. मग आमचं त्यांचं रक्ताचं नातं आहे काय? रक्ताचं नातं आहे? अहो नाही, रक्ताच्या नाताचे नदी नदी नेवा हातात. थेटी पाटील, नदी नदी नेवा हातात रक्ताच्या नाताचे. ते नदीला पाणी आलं का, गोदावरीला पूर जर आला ना, तर मग घरातली पोरं म्हणते दय
अरे ते म्हाताऱ्याचं फोटोलाही घाण झाला. जाऊ द्या, गोदावरीला पूर आलाय. गोदावरीच्या पुरामध्ये डायरेक्टर म्हाताऱ्याचा फोटो नेऊन सोडला जातो, परत आणला जात नाही. ऐका ऐका ऐका, म्हाताऱ्याचा फोटो खराब झाल्यानंतर गोदावरीच्या पुरात नेऊन टाकला जातो, तो परत आणला जात नाही. पण त्याच भिंतीवरचा छत्रपती शिवरायांचा फोटो खराब झाल्यानंतर त्याच गोदावरीत टाकला जातो, पण श्रामपूरच्या बाजारात गेल्यानंतर परत नवीन आणला जातो. याला म्हणतात न मरण्यावस्था. याला न मरण्यावस्था. आणि ती अवस्था जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात कशाने, तर ती कर्तृत्वाने मिळते, ती कार्य केल्याने मिळते, ती काम केल्याने मिळते. आणि ते काम जगासाठी असावं, परोपकाराचं असावं. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. त्या जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात भगवंताने मला त्या कामाच्या बदल्यात काय दिलं, तर न मरणे न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे. आणि त्याच्यासाठी काय केलं, तर माझ्या उपकारासाठी, 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 वागवो मनोकटे, वागवो रे मनोकटे, वागविलो मनोकाही, वागविलो मनोकाही, वागवो रे मनोकटे, वागवो वागविला मनोकंठे, वागविला मनोकंठी, वागविला मनोकंठी, माझ्या उपकारासाठी, माझ्या उपकारासाठी, माझ्या उपकारासाठी, माझ्या महाराज म्हणतात या मृत्यू लोकामध्ये न मरणे अवस्था मिळाली त्याचं एकमेव कारण आहे, माझ्या उपकारासाठी वागविला मून कंठी. मी परमेश्वराचं भजन केलं, त्याचा परमेश्वरावरती उपकार झाला, आणि त्या उपकाराच्या बदल्यात देवाने मला काय दिलं, तर न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे. विठोबा रखुमाई, 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 विठोबा विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरि जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई,
जय ठोकर कुमाई ठोकर कुमाई ठोकर कुमाई ठोपार कुमाई हा टाळ रे. ठोकर कुमाई ठोपार कुमाई ठोकर कुमाई ठोपार कुमाई. ठोकर कुमाई न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे, माझ्या उपकारासाठी वागविला मूनकंठी. घरी दिला ठाव अवघा सकळ ही वाव, माझ्या उपकारासाठी वागविला मूनकंठी. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, परमेश्वराच्या भजनाचं सामर्थ्य एवढं मोठं आहे, आईच्या वडिलाच्या सेवेचं सामर्थ्य इतकं मोठं आहे की ते सामर्थ्य आम्हाला काही देऊ शकत नाही. या जगाच्या पाठीवर अशी एकही वस्तू नाही, एकही गोष्ट नाही की जी आई वडिलाच्या आशीर्वादाशिवाय मिळणार नाही. आई वडिलाचे आशीर्वाद, आई वडिलांची कृपा, भगवंताचं सामर्थ्य इतकं मोठं आहे की विश्वाच्या पाठीवरचं सर्व सुख देण्याचं सामर्थ्य आई वडिलांमध्ये आहे. आणि म्हणून त्याच कृपेने, त्याच आशीर्वादाने, त्याच भजनाने हे सगळं मी प्राप्त केलं. आणि ते प्राप्त करून खरं तर मी या अवस्थेला पोहोचलो. आज कैलासवासी पंढरीनाथ भीमाजी पाटील चौधरी भाऊंच्या निमित्ताने, दादांच्या निमित्ताने आजचा हा चौधरी परिवार करत असलेला हा सोहळा कैलासवासी भाऊंना ईश्वराच्या चरणावरती जागा देऊन जाईल याच्यात तीळ मात्र शंका नाही. प्रत्येकाला या मृत्यूलोकातून जायचं आहे. आणि जात असताना आम्ही किती कमवलं ते काय कोणी बरोबर घेऊन जात नाही. आम्ही काय माणुसकी कमवली, काय माणसं कमवली, आम्ही किती उत्तम कर्म कमवलं ते कर्म मात्र माणसाचं बरोबर जातं. आणि म्हणून दुःख आणि सुख मिश्रित असलेला संसार आहे अंकुश महाराज. आणि दुःख आणि सुख मिश्रित असलेल्या या संसारामध्ये अनेक धागे दुःखाचे येतील, एखादा धागा कुठेतरी सुखाचा येईल. गदी माडगुळकर किती सुंदर म्हणाले, पांघरसी जरी असला कपडा, येशी उघडा जाशी उघडा. पांघरसी जरी असला कपडा, येशी उघडा जासी उघडा. कपड्यासाठी करीतो हेवा 3 प्रवेशांचे, एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे. जर तारी हे वस्त्र मानसा, तुझी या आयुष्याचे. 100 धागे दुःखाचे येतील तेव्हा एखादा सुखाचा येईल. या वस्त्राते विणतो कोण, एक सारखे नाही दोन. या वस्त्राते विणतो कोण, एक सारखे नाही दोन. तुला न दिसले त्रिखंडात या, हात विणकराचे, एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे. जर तारी हे वस्त्र मानवा, तुझी या आयुष्याचे, एक धागा सुखाचा. आज चौधरी परिवारावर तोच दुःखाचा प्रसंग आहे. ईश्वराच्या चरणावरती प्रार्थना एकच आहे की देवा, आमच्यातून गेलेल्या दादांना तुझ्या चरणावरती जागा दे, त्यांना तुझ्या चरणावरती सद्गती प्राप्त करून दे. हा परिवार वर्षभर त्यांना आठवून पुण्यकर्म करतोय. देवा, तुझ्या चरणावरती त्यांना जागा मिळण्यासाठी कुठे पुण्य कमी पडत असेल तर वर्षभर या परिवाराने दादांना आठवून पुण्यकर्म केलंय, अन्नदान, द्रव्यदान, ज्ञानदानादी कर्म केलंय. त्या दानातून जे पुण्य जमेल त्या पुण्याच्या जोरावरती तुझ्या चरणावरती त्यांना जागा दे, अशी सदिच्छा, सद्भावना, श्रद्धांजली मी या ठिकाणी समर्पित करतो आणि सेवेला या ठिकाणी पूर्णविराम देतो. आदरणीय दादांचे 2ही चिरंजीव, 2ही मुली, अनिल भाऊ आणि दिलीप भाऊ, दोघांनाही मी विशेष धन्यवाद देईल. आपल्या वडिलांच्या निमित्ताचा हा सोहळा ते या ठिकाणी संपन्न करत आहेत. खरं तर वडिलाच्या निमित्ताची कृतज्ञता आपल्या अंतःकरणात असावी
असा सुंदर भाव या दोनही मुलांचा आहे, दोनही मुलींचा आहे. अत्यंत सुंदर असा भाव आहे. मी ईश्वराच्या चरणावरती प्रार्थना करील की पंढरीनाथ दादांना तुझ्या चरणावरती जागा दे, अशी सदिच्छा सद्भावना श्रद्धांजली समर्पित करतो. सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम देतो. कार्यक्रम संपेल. अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे. आदरणीय वंदनीय बाबा चैतन्यानंद सरस्वतीजी बाबा या ठिकाणी 2 शब्द फक्त नाही श्रद्धांजलीपर कोणी बोलणार असेल तर या ठिकाणी होईल श्रद्धांजली. त्यानंतर कार्यक्रम संपेल. आपल्या सर्वांना विनंती आहे, परिवाराच्या वतीने कुणीही भोजन केल्याशिवाय मात्र या ठिकाणून जायचं नाही, असं आपल्या सर्वांना परिवाराच्या वतीने विनंती करतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल. कोणी रे कोणी विठवा कोणी होत करा क्षमा अपराध महाराज तुम्ही नाही उच्चारिला करा क्षमा अपराध महाराज. पामणे ज्ञानेश्वर राखा पाय पैकरा करा क्षमा अपराध महाराज देव तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान सद्गुरु गंगागिरी महाराज की की जय.